लोकप्रतिनिधींना एवढीच विनंती आहे की आम्हाला जगू द्या, सर्वसामान्य व्यक्तींना आम्हाला जगू द्या. कृपा करून हे नियम वगैरे कायदे कडक करा. पेट्रोलिंग जास्त ठेवा, नाकाबंदी ठेवा. रात्रीचं ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये हे असे प्रकार जर घडत असेल तर सर्वसामान्यासारख्या आमच्या व्यक्तींनी करायचं काय? तुम्ही मोकळे होता लो पत्रकार परिषद घेऊन. तुम्ही सांगा आम्ही कठोर कायदेशीर कारवाई करू, पण एखादं नवीन प्रकरण झालं की जुन्या प्रकरणावर परत पडदा पडतो. पण आम्हाला दररोज फेस करायच्यात ह्या गोष्टी. तुम्ही काय 1-1 कोटी 2-2 कोटीच्या गाडीत बसाल, जाल, फिराल, सगळं काही तुम्हाला जागेवर आहे, नोकर चाकर सगळं काय आहे तुम्हाला. पण आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला रोज सकाळी उठायचे, रोज मरायचे, काम करायचे आणि परत घरी जाऊन पुन्हा एकदा दुसरा दिवस कसा चांगला जाईल याचा विचार करत झोपायचे. आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी ह्या गोष्टी करा. काहीतरी काहीतरी सर्वसामान्यांसाठी करा. नुसतं 5 वर्षातून एकदा जेवढे आमच्याकडे भिका मागता ना, तुम्ही जेवढे पाया पडता ना आमच्याकडे येऊन की आम्हाला मतं द्या, आम्हाला मतं द्या, ते मतं देण्याच्या पलीकडं सुद्धा जगणं आहे. अन्न वस्त्र निवारा या गोष्टी सुद्धा त्याच्या पुढं पण जग आहे. कृपा करून आमच्याकडे लक्ष द्या. सर्वसामान्य लोकांकडे लोकप्रतिनिधींनी लाज वाटली पाहिजे. असे प्रकरण घडतात. कधी कधी सर्वसामान्य माणूस सुखी होणार आहे? कधी कधी तुम्ही खात्री देणार आहे? 1947ला देश स्वतंत्र झाला, आज 2024 चालू आहे, अजून सुद्धा जनता धोक्यातच. मग एकाने सांगायचं 70 वर्षात ह्यांनी काय केलं, दुसऱ्यांनी म्हणायचं मग 10 वर्षात त्यांनी काय केलं. अहो, कोणी काय केलं यापेक्षा तुम्ही आता जे करंटमध्ये आहे ना तुम्ही करा. आता जे वर्तमानात आहे ना त्यांनी करायचं. आणि आम्हाला तुम्हाला जाब विचारण्याचा साठी आम्हाला परवानगी आहे. कारण आम्ही तुम्हाला लाख मोलाचं मत दिलेलं असतं आणि म्हणून याचा विचार लोकप्रतिनिधी करा. अहो, काय जीव जायला लागले लोकांचे तरी सुद्धा तुम्हाला जाग येत नाही. पत्रकार परिषद घेतली म्हणजे सगळं झालं का? पोलीस प्रशासनाने सुद्धा काय तुमचं प्रकार चालू आहे? आज सर्वसामान्य मला सांगा, त्या वेदांत अग्रवाल ज्यांनी एका सर्वसामान्य व्यक्तीला उडवलं, जर सर्वसामान्यांनी त्या बिल्डरच्या पोराला जर असं उडवलं असतं तर तुम्ही दिला असतं का हो त्याला जामीन? आज सडावला असता ना जेलमध्ये. अहो, गरिबांसाठी वेगळा न्याय आणि श्रीमंतासाठी वेगळा न्याय. लोकप्रतिनिधींना जाग आली पाहिजे. आता तरी सुधरा आणि सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातामध्ये घ्या आणि ह्यांना बदला, कायमचं बदला. ह्यांना काहीतरी ठोस निर्णय घ्या. मतदान, आपलं मत विकू नका. आणि म्हणून मी एकच सांगतो की ह्या गोष्टी सर्वसामान्यांना आता जगू द्या. कृपा करून लोकप्रतिनिधींनी आता ह्याच्यामध्ये लक्ष घाला आणि खरोखरच ज्या 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय ना त्यांना न्याय द्या. ही लढाई गरीब विरुद्ध श्रीमंत, गरीबाचा न्याय विरुद्ध श्रीमंताचा न्याय ह्याच्या विरुद्ध आहे. आता लवकरच कळेल आपल्याला. बघू आपले जे लोकप्रतिनिधी ते कोणाला न्याय देतात, आपले मंत्री महोदय कोणाला न्याय देतात, कोर्ट सुद्धा कोणाला न्याय देतं, गरीबाला की श्रीमंताला. युवराज बियॉन्ड फॉर्च्युनर असेच व्हिडिओ पाहत राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.